अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली काही माणसं आहेत. जनतेला त्रास देणाऱ्यांच्या आरेला कारे आम्हाला पण करता येतं. भाजपा आमदार मनोज घोरपडेंवर नाव न घेता अजित पवारांची टीका. पहिल्या टर्मचे आमदार झाल्यानंतर अजितदादा तुम्ही अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले नव्हतात का? जयकुमार कोरेंचा अजित पवारांना सवाल. कोणतरी सांगतं तिजोरी माझ्याकडे आहे, चावी माझ्याकडे आहे, पण बँकच आमच्याकडे आहे. मग तिजोरी आणि चावी कुठून आणणार? करमाळ्यामधल्या प्रचार सभेत मंत्री जयकुमार कोरेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टोला. आज माझ्याकडे तिजोरी नसली तरी तिजोरीचा कोड नंबर मला पाठ आहे. तिजोरीचा कोड पाठ असल्यामुळे वर्ध्याला निधी कमी पडणार नाही. वर्ध्यामधील प्रचार सभेत भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांचं विधान. सुटकेसमध्ये पैसे, कपाडात पैसे, तिजोरीमध्ये पैसे, सगळीकडे पैसे. त्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांना मतदान करू नका. लातूरमध्ये काँग्रेसच्या अमित देशमुखांचं मतदारांना आवाहन. दुसऱ्या पक्षाकडून आलेले पैसे घ्या, दुसऱ्याचं मटण खाऊन आमच्या पक्षाला मत द्या. गुलाबराव पाटलांचं मिश्किल वक्तव्य. निवडणुकीच्या माध्यमातून लक्ष्मी दर्शन होत असेल तर करून घ्या. खासदार भास्कर भगरेंचं अजब वक्तव्य. विरोधकांकडे कष्टाची संपत्ती नाही, भास्कर भगरेंची टीका. विरोधकांकडून पैसे घ्या पण मतदान आमच्या उमेदवाराला करा. पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार भास्कर भगरेंचं वक्तव्य. अजितदादा अर्थमंत्री असल्यानं असं म्हणाले असतील, आमच्या एसटी महामंडळाला अजितदादांनी भरपूर निधी दिला, मत दिलं तर निधी मिळणार. या अजितदादांच्या वक्तव्यावर मंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया. 2 तारखेपर्यंत मला युतीत टिकवायची आहे, रवींद्र चव्हाणांचं विधान. तर विचारधारेवर फार पूर्वी युती झाली आहे, बाळासाहेब अटलजींनी केलेली युती कायम राहणार. उपमुख्यमंत्री शिंदेंचं रवींद्र चव्हाणांना उत्तर. नारायण राणेंचं महत्त्व संपवण्याचा कट सुरू. नारायण राणेंना युती हवी होती पण त्यांचा शब्द मानला नाही. नारायण राणे तुम्हाला प्रचारामध्ये कुठे दिसतात का? माजी मंत्री दीपक केसरकरांचा सवाल. दीपक केसरकर बोलले ते अगदी सत्य आहे. युती न करणं हा कुठल्या तरी मोठ्या कटाचा भाग आहे. नगरपालिकेपुरतं मर्यादित नाही. निलेश राणेंची प्रतिक्रिया. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रवींद्र चव्हाण यांना युती नको होती. रवींद्र चव्हाण यांचा आमच्या कुटुंबावर पर्सनल राग दिसतोय. ते पर्सनल राग निवडणुकीवर का काढतायत? आणि निलेश राणेला पाडण्यासाठी हे सर्व सुरू आहे. निलेश राणेंचं विधान. भाजपनं थ्रो केल्यावर किती दूरवर जातील हे शिंदे सेनेला कळणार नाही. ठाकरेंचा शिंदे सेनेला टोला. 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे म्हणजे यूज अँड थ्रो. ठाकरेंचा हल्लाबोल. निवडणुकीमध्ये पैशांचा पाऊसच नव्हे तर अतिवृष्टी सुरू. पैशांचा वापर करून मतं मागितली जात आहेत. सत्तेचा माज संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल. निवडणुकीमध्ये पैसे वाटणं ही लोकशाहीची हत्या. सावंतवाडीमध्ये काही वॉर्डांमध्ये 10 ते 15 हजार एका मताचा रेट. दीपक केसरकरांचा भाजपवर थेट आरोप. भाजपचे पैसे स्वीकारा, मतदान शिंदेच्या शिवसेनेला करण्याचं आवाहन. आतुरता होती नांदेडमध्ये जावा आणि माजी मुख्यमंत्र्यांचा आणि आताच्या खासदारांचा मतदारसंघ बघावा, पण इथे सगळीकडे कचरा आणि घाण आहे. अशोकराव चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघातील मुदखेड शहरावरून गुलाबराव पाटील यांची टीका. पाणी पाजण्याचं काम पाणीपुरवठा मंत्र्याचं आहे, पण काम करायचे नाहीत आणि दोष आम्हाला द्यायचा. खासदार अशोक चव्हाणांचा गुलाबराव पाटलांवर पलटवार. तटकरेंनी आपला डीएनए चेक करावा. शिंदेचे आमदार महेंद्र थोरवेंची टीका. तर थोरवेंसारखी नीच प्रवृत्ती रायगडची जनता ठेचून काढेल. अनिकेत तटकरे यांचं प्रत्युत्तर. रायगडमधील नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीदरम्यान शिवसेना नेते आणि तटकरेंमध्ये आरोप प्रत्यारोप. ज्यांना दुसऱ्यांदा आमदारकी मिळाली त्यांचा आणि शहाणपणाचा संबंध आला नाही. सुनील तटकरेंचा महेंद्र थोरवेंना टोला. मी आयुष्यामध्ये डास सुद्धा मारला नाही म्हणून एकही गुन्हा दाखल नाही. तुमच्यावर केस का झाली याचं आत्मचिंतन करा. तटकरेंची थोरवेंवर टीका. कुस्तीच्या तालमीची माती एकनाथ शिंदेच्या अंगाला लागली आहे. 3 वर्षांपूर्वी एक डाव टाकलाय, अजूनही विरोधकांचा घाव भरलेला नाही. यवतमाळमध्ये नाव न घेता एकनाथ शिंदेची उद्धव ठाकरेंवर टीका. हा डाव एकनाथ शिंदेवरच उलटणार. महायुतीमध्ये एकमेकांची तोंडही पाहू शकत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. विजय वडेट्टीवारांचं एकनाथ शिंदेना प्रत्युत्तर. काँग्रेस आता देशामध्ये शोधावी लागते. महाराष्ट्रामध्ये एका मिनी बसमधून 4 सीट रिकाम्या जातील. चंद्रकांत पाटलांनी काँग्रेसची उडवली खिल्ली. साताऱ्याच्या फलटणमधील रघुनाथ राजे निंबाळकरांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. मी शरद पवारांना मानणारा माणूस, पण ते आज आपल्याला संरक्षण देताना दिसून येत नाहीत. रघुनाथ राजेंची प्रतिक्रिया. फलटणमधील शिंदेच्या प्रचार सभेमध्ये रामराजे निंबाळकरांची उपस्थिती. मी इथे आलो याची चर्चा होणार, मात्र मी महायुतीमध्ये राजकीय प्रोटोकॉल बाजूला ठेवून मी स्वागतासाठी आलो. रामराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया.
दोघांच्या भांडणामुळे धाराशिव जिल्ह्याचा विकास खुंटला. प्रताप सरनाईकांची ओमराजे निंबाळकर राणा जगजितसिंह पाटलांवर टीका. अतिवृष्टीमध्ये मदत केली म्हणून रील फोटो काढले. सरनाईकांची ओमराजे निंबाळकरांवर टीका. धाराशिवमध्ये नगरपालिका निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचा उमेदवार नाही. भाजपच्या उमेदवाराला मतदान करण्याचं मंत्री प्रताप सरनाईक यांचं आश्वासन. राजन पाटलांच्या मुलाचं अभिनंदन करतो. अंगावर आल्यास शिंगावर घ्यायचंच असतं. सदाभाऊ खोतांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांविरुद्ध वक्तव्य. सदाभाऊ खोतांकडून अजितदादांना चॅलेंज देणाऱ्या बाळाराजे पाटलांचं समर्थन. पालकमंत्री जयकुमार गोरे हनुमानासारखे आहे. जिथे जातात तिथे सोन्याची लंका मारूनच माघार येतात. ते थांबत नाही. सदाभाऊ खोत यांच्याकडून पालकमंत्री जयकुमार गोरेंबद्दल वक्तव्य. लाडक्या बहिणींमुळे राज्यामध्ये माहितीचं सरकार आलं. बिहारमध्ये शिंदेच्या लाडक्या बहिणी योजनेची कॉपी केली. नांदेडमध्ये प्रचार सभेत मंत्री गुलाबराव पाटलांचं विधान. नाशिकमधील 12 बलुतेदार मित्रमंडळाचे बंडूकाका बच्छाव यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये पक्षप्रवेश. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. बीडमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन क्षीरसागर यांची नियंत्रण कक्षामध्ये बदली. सराफा व्यापाऱ्याला डांबून ठेवत 4 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचं प्रकरण भोवलं. निलेश कराळेंकडून राज्यमंत्री पंकज भोयर यांचा खादाड असा उल्लेख. वर्ध्यामधल्या मोदींच्या सभेच्या वेळेला 30 रुपयांचा जार 150 रुपयांना लावला. पैसे खाण्यासाठी भोयर जागा सोडत नाहीत, कराळेंचा आरोप. जामखेड शहराचा रोहित पवार आणि राम शिंदे असे दोन्ही आमदार असूनही विकास नाही. श्रेयवादामुळे जामखेडमधील प्रकल्प अर्धवट राहिलेले आहेत. आमदार सुनील शेळकेंची टीका. महाड नगर परिषद निवडणूक प्रचारामध्ये भाजप राष्ट्रवादीच्या सभेत मुख्यमंत्री फडणवीसांचा कॉल. प्रवीण दरेकर उपस्थित असताना फडणवीसांचा कॉल. युतीच्या उमेदवाराला निवडून देण्याचं फडणवीसांचं आवाहन. कोल्हापूर शहरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाबाबत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या तक्रारी वाढल्या. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी डॉक्टरांसह अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. कामचुकारपणा करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा. मीरा भाईंदरमध्ये मवियानं एकत्र लढावं, मतं विभागू नयेत. काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांचं मविया नेत्यांना आवाहन. आम्ही एक पाऊल पुढे मागे जायला तयार. मुझफ्फर हुसेन यांचं विधान. प्रारूप मतदार यादीवरील हरकती सूचनांची गंभीर दखल घ्या. मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणींचे निर्देश. हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी 3 डिसेंबरपर्यंतची मुदत. एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2025 साठी एकूण 674 पदं जाहीर. 392 पीएसआय पदं. 6-7 महिने वय वाढलं म्हणून अपात्र होणाऱ्या उमेदवारांना परीक्षेसाठी सवलत द्या. खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. नाशिकच्या तपोवनातील झाडांची मनसे कोणत्याच परिस्थितीमध्ये कत्तल होऊ देणार नाही. मनसेच्या अविनाश अभ्यंकरांचा इशारा. नाशिकच्या तपोवनातील झाडं तोडणार अशी अफवा पसरली. झाडं नाही तर झुडपं काढणार. नाशिक पालिका आयुक्त मनीषा खत्री यांची प्रतिक्रिया. विदेशी प्रजातीची झुडपं काढणार असल्याची माहिती. अनेक वर्षांपासून निवडणुका प्रलंबित. अधिकारी त्यांना हवं तसं काम करत असल्याचा अविनाश जाधव यांचा आरोप. लवकरात लवकर निवडणुका घेण्याची मागणी. गोंदियामध्ये तब्बल 11 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण करणारे सर्व नक्षलवादी एमएमसी झोनचे. फडणवीसांना पत्र लिहिणारा माओवाद्यांचा नेता विकास नागपुरे उर्फ अनंतचाही समावेश. जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षिकेची दुसरीकडे बदली झाल्यानं गावातील विद्यार्थी आणि पालकांनी शाळेला कुलूप लावलं. धुळे जिल्ह्यामध्ये 24,649 हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी. अवकाळी पावसामुळे यंदा रब्बी हंगामातील पेरण्याला विलंब. राज्यामध्ये ऊस गाळप हंगामाला सुरुवात. आतापर्यंत राज्यामध्ये 11,59,000 टन साखरेचं उत्पादन. साखर आयुक्तालयाकडून 154 कारखान्यांना ऊस गाळपाची परवानगी. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात बियर घेऊन जाणारा ट्रक उलटला. रांजणगाव रस्त्यावर ट्रक उलटला. शेतीमध्ये 400 मीटरपर्यंत ड्रोन उडवण्यासाठी शासनाच्या परवानगीची गरज नसणार. कृषी क्षेत्रामध्ये ड्रोनच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राचा निर्णय. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या व्हेन इट ऑल बिगन या पुस्तकाचं प्रकाशन. राकेश मारिया यांच्या जीवनावर पुस्तक आधारित. माजी आयपीएस अधिकारी आणि अनेक दिग्गज कलाकारांची पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थिती. पुण्यामध्ये ईडीची मोठी कारवाई. एसबीआय वाहन कर्ज घोटाळा प्रकरणामध्ये 12 ठिकाणी छापेमारी. संशयास्पद कागदपत्र, महागड्या गाड्या. कारवाई दरम्यान ईडीकडून जप्त. गुंड गजा मारणे कारागृहातून बाहेर. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या समोर गजा मारण्याची हजेरी. पुणे महापालिकेच्या हद्दीबाहेर राहण्याच्या अटीवर जामीन झाल्यानं गजा मारणे तातडीनं शहराबाहेर रवाना होणार.